नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती गुरुवार संबंधी असणार आहे. कारण 18 तारखेला गुरुवार आहे आणि त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग देखील आहे या दिवशी. आता गुरुपुष्यामृत योग म्हटलं तर अतिशय महत्त्वाचा असा हा योग मानला जातो. या दिवशी आपण ज्या काही सेवा करतो, उपाय करतो त्याचं फळ जे आहे ते आपल्याला दुपटीने मिळत असतं. आणि त्याचबरोबर या दिवशी खरेदी देखील केली जाते. जसं की सोनं चांदी या दिवशी खरेदी केलं जातं. असं म्हटलं जातं की या दिवशी खरेदी केलेलं सोनं चांदी जे आहे ते आपल्यावरती गहाण ठेवण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही. त्यामुळे तुमची जर आर्थिक क्षमता असेल तर नक्कीच तुम्ही या दिवशी थोड्याफार प्रमाणात सोनं चांदी खरेदी करू शकता. आता बघा, प्रत्येकाला सोनं चांदी खरेदी करणं शक्य होईल असं नाही. त्यामुळे तुम्हाला जर शक्य नसेल सोनं चांदी खरेदी करणं तर काही हरकत नाही. तुम्ही काही वस्तू देखील या दिवशी खरेदी करू शकता. ते देखील शुभ मानलं जातं. या गुरुपुष्यामृत योगावरती या जर वस्तू तुम्ही खरेदी केल्या तर ते देखील अतिशय शुभ मानलं जातं. ज्यामध्ये बघा, तुमच्या देवघरामध्ये जर श्रीयंत्र नसेल तर ते तुम्ही ह्या दिवशी घेऊ शकता. त्याचप्रमाणे शंख जर नसेल तर तो देखील तुम्ही या दिवशी घेऊ शकता. घंटा जर नसेल तर ती घेऊ शकता. आणि यापैकी काहीच घेणं जरी शक्य नसेल तरी देखील बघा, तुम्ही या दिवशी ₹5ची कवडी जरी खरेदी केली तरी ती देखील अतिशय शुभ मानलं जातं. बघा, कवडी ही माता लक्ष्मींचंच स्वरूप मानलं जातं. त्यामुळे पिवळ्या रंगाची कवडी जी आहे ती तुम्ही घेऊ शकता. या कवड्या तुम्ही 5 घ्या, 7 घ्या, 9 घ्या, 11 घ्या, अशा संख्येमध्ये घेऊन त्याची पूजा करून तुमच्या देवघरामध्ये तुम्ही या दिवशी स्थापन करू शकता. अशा काही महत्त्वाच्या वस्तू तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. या व्यतिरिक्त बघा, आपल्याला या दिवशी काही महत्त्वाची कामं करायची आहेत आणि त्यासोबतच काही छोटे छोटे उपाय देखील करायचे आहेत, ज्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होण्यासाठी आपल्याला मदत मिळेल. बघा, ज्याचं गुरुबळ मजबूत असतं त्याला कोणत्याही कामात अडचणी येत नाही. त्यामुळे काही उपाय आणि कामं आपल्याला या दिवशी करायची आहेत. त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग जो आहे तो कोणत्या वेळेत आहे ते आपण आधी पहिलं जाणून घेऊयात. बघा, या दिवशी गुरुपुष्यामृत योग जो आहे तो सकाळी त्याचा मुहूर्त जो आहे तो सकाळी 6 वाजल्यापासून सुरू होणार आहे. ते सकाळी 11:30 पर्यंत असणार आहे. म्हणजे 6 ते 11:30 पर्यंत हा संपूर्ण 5.5 तासाचा कालावधी असणार आहे. त्यामुळे गुरुपुष्यामृत योगासंबंधीच्या ज्या काही सेवा असतात त्या आपल्याला या गुरुपुष्यामृत योगामध्ये करायच्या असतात. तर या सेवा तुम्ही नक्कीच या म्हणजे 11:30 पर्यंत करू शकता. पण बघा, मुहूर्त जरी 11:30 पर्यंत असला तरी देखील दिवसभरामध्ये तुम्ही ज्या काही सेवा करणार आहात, उपाय करणार आहात त्याचं देखील फळ आपल्याला निश्चितच मिळणार आहे. कारण बघा, आपण केलेली कोणतीच सेवा कधीच वाया जात नाही. त्याचं फळ आपल्याला 100% मिळतच असतं. तर आपल्याला उपाय कोणते करायचे आहेत हे आपण जाणून घेऊयात. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता ऐका. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत वेळेवरती पोहोचतील. आणि आजच्या व्हिडिओमधली जर माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक देखील करा. तर जाणून घेऊयात आपल्याला आता या दिवशी करायचं काय आहे. तर बघा, गुरुवारी उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे. बघा, हळद म्हटलं तर गुरुग्रहाशी हळदीचा संबंध आहे आणि गुरुग्रह मजबूत करण्यासाठी हळद ही फार महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे. त्यामुळे आपलं गुरुबळ जे आहे ते मजबूत होतं आणि म्हणूनच प्रत्येक गुरुवारी आपल्याला हे काम करायचं आहे. यानंतर बघा, आपलं घर देखील आपल्याला शुद्ध करून घ्यायचं आहे. त्यासाठी गोमूत्रामध्ये थोडीशी हळद आपल्याला टाकायची आहे आणि फुलाच्या साहाय्याने किंवा मग आपल्या हातानेच संपूर्ण घरामध्ये आपल्याला हे जे गोमूत्र आहे ते शिंपडून घ्यायचं आहे. यानंतर आपला मुख्य दरवाजा जो आहे तो देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे, स्वच्छ पुसून घ्यायचा, उंबरा वगैरे स्वच्छ करायचा आणि उंबरट्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. बघा, दर गुरुवारी आपण हळदीचं लेपन करत असतो. हळदीचं लेपन केल्याने आपल्या घरामधील जी काही नकारात्मकता आहे ती बाहेर जाते आणि बाहेरून पुन्हा नकारात्मकता आपल्या घरामध्ये येत नाही. आणि म्हणूनच अशा पद्धतीने हळदीचं लेपन जे आहे ते प्रत्येक गुरुवारी, मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्याला करायचं आहे. यासोबतच बघा, एक तुपाचा दिवा देखील आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे, जेणेकरून आपलं गुरुबळ तर मजबूत होणारच आहे, पण लक्ष्मी माता देखील आपल्यावरती प्रसन्न होणार आहे. तर अशा पद्धतीचा एक दिवा जो आहे तो आपल्या मुख्य दरवाजावरती उजव्या बाजूला आपल्याला लावायचा आहे. म्हणजे आपण घरामध्ये प्रवेश करताना आपली जी उजवी बाजू आहे त्या बाजूला आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा जेवढा वेळ पेटेल तेवढा वेळ पेटू द्यात.
यानंतर बघा आपल्याला सूर्याला अर्घ्य देखील द्यायचा आहे. बघा सूर्याला अर्घ्य तर तसं रोजच दिलं जातं, पण तुम्हाला जर तेवढा वेळ मिळत नसेल, तर कमीत कमी या दिवशी तरी आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. आता अर्घ्य देताना ते जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये एक फूल टाकायचं, त्यानंतर हळदी कुंकू टाकायचं पाण्यामध्ये आणि अशा पद्धतीने आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. तसेच बघा आपल्या घरामध्ये आपल्याला काही ठिकाणी स्वस्तिक देखील काढायचे आहेत. थोडंसं गाईचं तूप घ्यायचं, त्या तुपामध्ये चिमूटभर हळद आणि कुंकू मिक्स करायचं आहे आणि स्वस्तिक आपल्याला बनवायचे आहेत. आता हे स्वस्तिक कुठे कुठे काढायचे, तर आपल्या मुख्य दरवाज्यावरती आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर आपल्या तुळशी मातेच्या इथे आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि किचनमध्ये आपल्या शेगडीवरती किंवा मग तिथे टाईल्स असेल तर त्या टाईल्सवरती एखाद्या टाईल्सवरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. बघा स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आणि अशा पद्धतीने स्वस्तिक काढल्यामुळे आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते मंगलमय होत असतं आणि म्हणूनच अशा पद्धतीने आपल्याला स्वस्तिक जे आहेत ते आपल्या घरामध्ये तुळशी मातेच्या इथे त्याचप्रमाणे किचन ओट्याच्या इथे काढायचं आहे. यानंतर बघा आपल्या देवघरामध्ये देखील आपल्याला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि शक्यतो या दिव्यामध्ये लाल रंगाची आपल्याला वात वापरायची आहे. जो कलावा मिळतो लाल रंगाचा त्याची वात आपल्याला वापरायची आहे. बघा लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या सेवा आहेत ना त्या सेवांमध्ये तुम्ही जर कापसाऐवजी अशा पद्धतीची लाल रंगाची वात वापरली तर त्यामुळे देखील लक्ष्मी मातेची कृपा होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही कापूस जो आहे तो त्यालाच लाल म्हणजे कुंकू जे आहे ते लावून तशा पद्धतीने वात जी आहे ती बनवू शकता. पण शक्यतो अशा पद्धतीचा लाल रंगाचा कलावा जो आहे तो वापरण्याचा प्रयत्न करा. यानंतर बघा तुमची जी काही रोजची देवपूजा आहे ती तुम्ही करून घ्यायची आहे आणि तुमच्या देवघरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्रावरती आपल्याला अभिषेक घालायचा आहे. बघा गुरुपुषामृत योगावरती लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या काही सेवा केल्या जातात त्यामध्ये श्रीयंत्रावरती अभिषेक घालणं देखील महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुमच्या देवघरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर नक्कीच तुम्ही या दिवशी श्रीयंत्रावरती अभिषेक जो आहे तो घालायचा आहे. आता हा अभिषेक कसा घालायचा तर बघा श्रीयंत्रावरती पंचामृताने त्यानंतर दुधाने आणि त्यानंतर पाण्याने अशा पद्धतीने आपल्याला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालत असताना लक्ष्मी मातेचा जो मंत्र येत असेल तुम्हाला तो म्हणायचा आहे आणि अशा प्रकारे श्रीयंत्राला अभिषेक घालून झाल्यानंतर ते व्यवस्थित पुसून घ्यायचं म्हणजे एकदा पाण्याने स्वच्छ करायचं त्यानंतर पुसून घ्यायचं आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये ठेवून पूजा करून घ्यायची. हळदी कुंकू अर्पण करायचं, फुलं अर्पण करायची, धूप दीप ओवाळायचं आणि त्यानंतर या श्रीयंत्रावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करत असताना बघा 16 वेळेस आपल्याला श्रीसूक्त म्हणायचं असतं. त्यानंतर 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे, 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे, 16 वेळेस कुबेर मंत्र म्हणायचा असतो आणि 1 वेळेस आपल्याला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं असतं. अशा पद्धतीने आपल्याला या श्रीयंत्रावरती सेवा करायच्या आहेत. बघा जेव्हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रितरित्या आपण सेवा करतो तेव्हा आपल्या संसाराला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. आपल्या आयुष्यातील ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या सुटण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. त्यामुळे श्रीयंत्राची सेवा जर केली तर निश्चितच विष्णू भगवान आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असतात. त्यामुळे ही जी सेवा आहे श्रीयंत्राची ती तुम्ही आवर्जून गुरुपुष्यामृत योगावरती करून बघा. तुम्हाला ह्याचा 100% अनुभव जो आहे तो पाहायला मिळेल. त्याच पद्धतीने बघा गुरुवारच्या दिवशी आपण तुळशी मातेला कच्चं दूध देखील अर्पण करत असतो. या दिवशी आपल्याला थोडंसं कच्चं दूध तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. यामुळे देखील आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या सुटण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. आता तुळशी मातेला कच्चं दूध अर्पण केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जो आहे तो 11 वेळेस म्हणायचा आहे. यानंतर बघा आपली जी काही देवपूजा आहे ती सगळं विधी झाल्यानंतर आपल्याला देवांसाठी नैवेद्य देखील ठेवायचा आहे आणि नैवेद्य दाखवत असताना बघा शक्यतो पिवळ्या रंगाच्या मिठाईचा किंवा मग सफेद रंगाच्या मिठाईचा म्हणजे मिठाई ठेवण्याचा प्रयत्न करा. आता मिठाई तुम्हाला बाजारातूनच आणायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही खीर देखील बनवू शकता किंवा मग पुरणपोळी बनवू शकता. आता देव म्हटलं तर तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य ठेवला तरी देखील प्रसन्न होत असतात. पण ह्या ज्या काही विशेष तिथी असतात त्या तिथींना जर आपण वेगळं असं काही बनवलं तर आपलं मन देखील म्हणजे आपल्याला देखील प्रसन्न वाटत असतं. त्यामुळे नक्कीच या गोष्टींचा समावेश तुम्ही या दिवशी करण्याचा प्रयत्न करा. तर बघा या गुरुपुष्यामृत योगावरती ह्या ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत आणि उपाय सांगितलेले आहेत त्यापैकी जितक्या तुम्हाला सेवा आणि उपाय करणं शक्य होणार आहे तितक्या करण्याचा प्रयत्न करा. निश्चितच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला प्राप्त होईल. व्हिडिओतली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.